आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करता. माझ्या बरोबर आमचे हेल्थ मिनिस्टर बाब विश्वजीत राणे, CS परिमल राय आणि पुराय टीम स्टेट पुराय आम्ही कमिटीची मिटींग आत्ताच एकदा रिवायव कोविडाच्या बाबतीत रिव्ह्यू केलो. कारण आयच्यो केसीस ज्यो आसा त्यो ऑलमोस्ट 387 केसीस आज जाल्यो, विच इज अगेन परत एकदा हायेस्ट जावपाक लागलो. त्या खातीर आम्ही किती किती प्रिकॉशन्स घेवपाक जाय हांव परत जे सांगता त्या प्रमाणे आम्ही सगळ्यांकडे कन्सल्टेशन्स केल्या उपरांत आतां एनफोर्समेंट, मास्क कंपल्सरी वापरप, सॅनिटायझर आनी सोशल डिस्टन्सिंग ह्यो गजाली थोड्योश्यो कंपल्सरी करपाक केल्या. पुलीस आसतले किंवा आमचे कलेक्टर्स हांच्या ऑफिसा कडल्यान सगळ्यांक एनफोर्समेंट मोठ्या प्रमाणात करपा खातीर लायल्या. आनी त्या खातीर फाल्यांच्यान सपोज लोकांनी आपल्याक फायन पडता अशें म्हणचें न्ही, पब्लीक प्लेसीचेर जो जो कोण येता तेणी कंपल्सरी मास्क वापरपाक जाय. पुलिसांक क्रावडेड प्लेस म्हणजे जशा पद्दतीन बस स्टँड, मार्केट आनी बाकीचे पब्लीक प्लेसीस इवन दो फॉर द ट्युरिस्ट बिचीसचेर मास्क कंपल्सरी घालपा खातीर सांगलां की प्रत्येकान त्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात एनफोर्समेंट जातलें. कलेक्टर लेवलाचेर आनी पुलीस लेवलाचेर मोठ्या प्रमाणात अवेरनेस करपाकूय लायला. कारण आमी पळयता की डे बाय डे केसीस जश्यो बाकीच्या राज्यांनी वाडटाल्यो त्यो केसीस आज गोंयानूय बी खूब मोठ्या प्रमाणात वाडपाक लागलेले आसा. आमचे गोवा मेडिकल कॉलेज, साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी आमचे ESI हॉस्पिटल, साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी गोवा मेडिकल कॉलेज फूल जाल्ले आसा. आमचे कडेन सगळे एकूय बेड सद्या वेकंट ना. आमी परत एकदा कोवीड केअर सेंटर आमचे एक्टिवेट केला. म्हणजे फातोड्याचो स्टेडियम आसतलो, ESI हॉस्पिटल आसतलें आनी परत श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आमी आयच्यात एक्टिवेट केलो. म्हजी सगळ्या लोकांक विनंती आसा की जो जो कोण कोवीड पॉझिटिव्ह जाता तेणी जाता तितके बेगीन हॉस्पिटलायज जावचो. कारण लेट जितको हॉस्पिटलायज जाता म्हणजे जेका सिमटम्स दिसता तेणी हॉस्पिटलायज जावचो आनी जेका सिमटम्स ना तेणी होम आयसोलेशन जालें जाता. पण होम आयसोलेशनचे किट्स आयजूय बी आमच्या सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटरांत एवेलेबल आसा. तांच्यांनी होम आयसोलेशन किट्स घेवन प्रायमरी स्टेजीचेरूच ट्रिटमेंट चालू करचें. आमी पळयता की मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणजे म्हणण्या पेक्षा एक फॅमिली, पुराय फॅमिली जी आसा ही पॉझिटिव्ह जायत आसा. तरी दैवसुयोगान आमी डेथ रेट एखादो दुसरोच आसा आमच्या कडेन, आयजूय बी एकूच डेथ आसा विच इज एन कोमॉर्बीड कंडिशन. ताका लागून आमी सगळ्यांनी जाता तितके बेगीन एक तर टेस्टिंग करप, टेस्टिंग केल्या उपरांत जर सिमटम्स आसा जाल्यार हॉस्पिटलायज जावप आनी दुसरें ना जाल्यार होम आयसोलेशन किट्स आनी बाकीची प्रिकॉशन्स घेवप. टेस्टिंग खूब मोठ्या प्रमाणात आमी आमच्या प्रायमरी हेल्थ सेंटरांनी फ्री ऑफ कॉस्ट एवेलेबल आसा. तेजेर कोणाच कडल्यान आमी चार्ज करिना. कोणीच म्हणजे कोवीड जाला म्हणून लिपोन रावचो न्ही म्हणटा तसो तेणी वचून टेस्ट करचें ही आमची सिन्सियरली रिक्वेस्ट आसा. ओके, हे जर करीत जाल्यार म्हाका दिसता आमकां जाता तितके बेगीन म्हणजे पेशंटांक ट्रिटमेंट दिवपा खातीर खूब बरें पडटलें. द सेकंड इज एन वॅक्सिनेशन. आमी वॅक्सिनेशन ड्रायव्ह स्टेटीत खूब मोठ्या प्रमाणात चालू केला. आमची गव्हर्मेंटाची 37 वॅक्सिनेशन सेंटर्स आसा आनी प्रायवेटान 25 वॅक्सिनेशन सेंटर आसा. 45 वर्साच्या वयलो पेशंट जो जो कोण आसा त्या सगळ्यांनी आपले वॅक्सिनेशन करून घेवपाक जाय. ती म्हजी सिन्सियरली प्रेस मिडियाच्या मार्फत सगळ्यांक रिक्वेस्ट आसा. म्हणजे आमच्या पुराय आमदारांनी सगळ्यांनी प्रयत्न करचो. पंच, सरपंच, कावन्सिलर्स हांच्यांनीय बी 45 वर्सां वयलो जो जो मनीस आसा ताका मोटिवेट करून वॅक्सिनेशनाक येवचो. गव्हर्मेंट सेंटरान आमी फ्री ऑफ कॉस्ट वॅक्सिनेशन दिता. प्रायवेटान जेका वॅक्सिनेशन घेवपाचें ताका फक्त 250 रुपीज ते चार्ज करता, हाज्या वयर चार्ज करिना. ती सगळ्या जाणांक जे कोमॉर्बीड म्हणजे जेका आमी म्हणटा की 45 वर्सां वयले आमी गव्हर्मेंटाक एक एडवायजरी इश्यू करतले. अबाव 45 गव्हर्मेंटाचो स्टाफ आहा, तांच्यांनी थोडेशे कंपल्सरी वॅक्सिनेशनाक वयचे. इंडस्ट्रियल सेक्टर, इवन दो टुरिजम सेक्टर, TTAG अशी जी सगळी एसोसिएशन आसा तांकां आमी एडवायजरी इश्यू करता फाल्यांच्यान. तांच्यांनी सगळ्यांनी आपले वॅक्सिनेशन अबाव 45 आसा तांकां जाता तितके बेगीन करून घेवचें. आतां पर्यंत 1,13,000 लोकांनी पयलो डोस आपलो कंप्लीट केल्लो आसा. म्हणजे गोंयांत तशें पळोवंक वता जाल्यार अबाव 18 अबाव 45 म्हणना, थोड्या दिसांनी ते 30चेरूय येवं शकता की वी आर वेटिंग फॉर द MHA गायडलायन. बट टील डेट आमी म्हणटा तशें 1,13,000 लोकांनी घेतला. हे ऑलमोस्ट एक 4.5 ते 5 लाख हे अबाव 45 आसतले अंदाजे, किंवा अबाव 18 जर आमी म्हटलें जाल्यार ते जवळपास 10,50,000 आसतले. बट जे इलिजिबल
एट प्रेजेंट अबाव 45 आसा त्या सगळ्यांनी इवन दो रिपोर्टर सुद्दां जे अबाव 45 आसा तांच्यांनी वचून वॅक्सिनेशन आपले घेवचें आनी इतर लोकांकूय वॅक्सिनेशन घेवपा खातीर प्रमोट करचें 62 जाग्याचेर गोंयांत वॅक्सिनेशन सुरू आसा वॅक्सिनेशन हॉलिडेच्या दिसाय चलता संडे आसतलो हॉलिडे आसतलो सकाळी 9 पासून सांजचे 5 पर्यंत आमच्या प्रत्येक PHC CSC इवन दो आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आनी प्रायवेट हॉस्पिटल हांगा सगळी कडेन संडे सुद्दां असलें जाल्यार वॅक्सिनेशनूय चालू आसा आनी तेज्यान भायर आमचे टेस्टिंग फॅसिलिटीजूय बी आमच्यो चालू आसा द थर्ड थिंग आमकां काही रेस्ट्रिक्शन्स जेका आमी म्हणटा आमी खूब मोठ्या प्रमाणात रेस्ट्रिक्शन्स जरी ना म्हटली बींग अ टुरिस्टीक स्टेट आनी परत एकदा इकॉनॉमी आत्तां रिवायव जावपाक लागलेली आसा ह्या सगळ्याचो विचार करून आमी लोकांक एक एडवायज करता की तांच्यांनी गॅदरिंग्स जी आसा खूब मोठ्या प्रमाणाची गॅदरिंग इवन दो पॉलिटिकल मिटींग ह्यो रेस्ट्रिक्ट करच्यो पब्लीक म्हणजे ओपन स्पेसीस आसलेल्यो 200 पेक्षा कमी लोक आसचे 200 पेक्षा चड लोक आसचे न्ही आनी क्लोज गॅदरिंग जी आसा ऑन द कॅपेसिटी ऑफ द हॉल 100 किंवा 50 लोकांच्यो क्लोज मिटिंग्स ज्यो आसा ह्यो घेवच्यो ताज्या वयल्यो मिटिंग्स ज्यो आसा ह्यो एवॉयड करच्यो शक्यतो त्यो मिटिंग्स तांच्यांनी घेवच्यो न्ही हें आमी म्हटलेलें आसा ताकाच लागून बाकीच्याच खंयच्याच गजालींचेर आमी आत्ताच्या घडीक तरी एनफोर्समेंट करूंक ना फक्त एनफोर्समेंट मेनली ऑन सोशल डिस्टन्सिंग आनी मास्क वापरत हाजेर एनफोर्समेंट करतले ताच्या खातीर बाकी सगळ्या जाग्यांचेर हे मोठ्या प्रमाणात एनफोर्समेंट करतले आमी आत्तां व्हेरीफाय केले त्या प्रमाणे फक्त हार्डली मुंबय आनी बेंगलोर हांगासरूच कोवीड नेगेटिव्ह सर्टिफिकेट विचारता बाकीच्या खंयच्याच राज्यांत अजुनूय कोवीड नेगेटिव्ह सर्टिफिकेट विचारिना म्हणून ताका लागून जे इंटरनॅशनल पॅसेंजर्स हय इंटरनॅशनल पॅसेंजर्स आसा तांच्या खातीर कंपल्सरी कोवीड नेगेटिव्ह सर्टिफिकेट आसा किंवा तांकां कंपल्सरी कोवीड टेस्टिंगा खातीर वयचें पडटा दॅट इज ट्रू दॅट इज वी आर प्रॅक्टिसींग इन द स्टेट ऑफ गोवा म्हाका दिसता आमी अजुनूय बी खूब मोठ्या प्रमाणात अवेरनेस कोविडाच्या बाबतींत परत एकदा करपाची गरज आसा आनी निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान परत एकदा लोकां कडेन हांव आव्हान करता की तांच्यांनी सगळे नॉर्म्स जे आसा हे फॉलो करचे तांच्यांनी वॅक्सिनेशन खूब मोठ्या प्रमाणात करची आमची हेल्थ डिपार्टमेंटाची टीम परत एकदा खूब मोठ्या प्रमाणात एक्टिवेट जाल्या खूब मोठ्या प्रमाणात सगळे हेल्थ डिपार्टमेंटाची टीम आमची काम करतात आमचे मदीं डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस आसा इवन दो डीन ऑफ गोवा मेडिकल कॉलेज इवन दो डॉक्टर बोरकर वी इज इंचार्ज फॉर द वॅक्सिनेशन सेक्रेटरी हेल्थ हे आसा इवन दो आज DGP ताकाय बी आमी नेटान परत एकदा एनफोर्समेंट करपाक पुलीस डिपार्टमेंटाची टीम तांकांय बी आज मिटींग घेवन परत एकदा सांगलेलें आसा निश्चितच सगळ्या लोकांचें जर सहकार्य मेळ्ळें जाल्यार आमी खूब मोठ्या प्रमाणात परत एकदा कंट्रोल करपाक शकतले त्या खातीर सरकाराक सहकार्य करचें जेणे करून आमकां वॅक्सिनेशन ड्रायव्ह आनी कोवीड कंट्रोल ह्यो दोनूय गजाली करपा खातीर सगळ्या लोकांचें सहकार्य लाभतलें ना आमी 144 सेक्शन लायिल्लें पयर आमी 2-3 दिसां पयलीं विड्रॉवल केलें आत्तां म्हजे कडेन एक्झॅक्टली फिगर 144च्या वायलेशनचो आत्तां ना विड्रॉ केलें नॉर्थ आनी साऊथ दोनूय जाग्यावयले विड्रॉ केले आमी 144 विशेष करून खूब मोठ्या प्रमाणात पब्लीक प्लेसीसचेर येवन लोक विशेष करून लोक जमताले किंवा फेस्टिवल सिजन आशिल्लो बाकीचे सगळे ताच्या खातीर 144 लायिल्ले आमी त्या खातीर म्हटलां आयच्यान एनफोर्समेंट जो आसा पळय न्ही जरी म्हटलां आमी 144 जरी नासले एकूच म्हणजे आमी 144 जो आसा पळय न्ही वो आतां कशें जाल्लें 144 लायल्या उपरांत सुद्दां आमकां खूब मोठ्या प्रमाणात लोक येवचे न्ही हांव इतकोच इंटेंशन आशिल्लें 144 आत्तां विड्रॉल केलें ना पॉलिटिकल गॅदरिंगा खातीर आमी म्हटलां रेस्ट्रिक्टेड 200 वयर लोक हे ओपन स्पेसीचेर येवचे न्ही आत्ता पर्यंत खंयच्याच राज्यांत परत एकदा बॉर्डरीचेर रेस्ट्रिक्शन्स घालूंक ना आनी आमी फक्त कर्नाटक आनी महाराष्ट्राच्या बॉर्डरीचेर जरी घातले बाय ट्रेन लोक येतूच आसा बाय बस आसा बाय एअर आसा सगळी कडल्यान लोक येता पण आत्तां रेस्ट्रिक्शन्स आमच्या गोंया राज्यान न्ही तर खंयच्याच राज्यान अशा पद्दतीची रेस्ट्रिक्शन्स ना एक्सेप्ट फ्यू एअरपोर्ट 2 एअरपोर्ट्स एट बेंगलोर आनी मुंबय एअरपोर्ट हय विथ अ लिमिटेड म्हणजे विथ some for few states नाईट कर्फ्यू अजून तरी काय डिसिजन तशें सरकाराचो ना
घालपाक जाय कशी हे इतले रिस्ट्रिक्शन कंट्रोल जातलो कोविड त्या खातीरच म्हटलं आमी की लोकांनी काळजी घेवपाची गरज आसा. लोकांनी खूब मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंग म्हण किंवा अननेसेसरी क्राउड जो जाता थंयसर वयचे न्ही. अननेसेसरी गरज नासतनाय घरा भायर सरचे न्ही. फक्त जेका जेका गरज आसा ज्या जाग्यार वचपाची थंयसरूच वचपाची गरज आसा. आमी पब्लीक प्लेसींचेर तर डायरेक्टली आमचे पुलीस बीन आसा पळय न्ही हे विजीट करतले. आमी मॅक्झिमम वी आर कन्सर्न अबाउट म्हणजे मॅक्झिमम जे जे पब्लीक प्लेसीसचेर आसा थंयसर वचून एनफोर्समेंट करतले. सर तशें पळोवंक वॅक्सिन आसा पळय ते सगळे फ्रंटलायन वर्कर तांकां आयकून सगळे दिवपाक आयले. आमी फ्रंटलायन वर्करांचे लिस्ट फर्स्ट स्टेजींतल्यान आशिल्ले तेज्या उपरांत थोड्या जाणांनी तेन्ना घेवंक ना. आता गव्हर्मेंटान फ्रंटलायन वर्कर हो क्रायटेरिया काडून उडयला आनी 45 एंड अबाव ताच्या खातीर पत्रकारां पैकी 45 एंड अबाव आसा तेंच्यांनी सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेवचें. ना हांव तेकाच लागून म्हणटा म्हणजे 45 आनी अबाव जे पॉप्युलेशन आसा एप्रॉक्सिमेटली गोंयान 45 एंड अबाव पॉप्युलेशन हे 4 लाखाचेर आसूं शकता. आतां पर्यंत फक्त 1,13,000 लोकांनी घेतला. हय विथ इन्क्लूड द फ्रंटलायन वर्कर म्हणून तुका म्हटलें एप्रॉक्सिमेटली ना म्हटलें जाल्यार 3 लाख लोकांनी तरी आनीक घेवपाक जाय जाल्यार 45 आनी अबाव हे कवर जाले म्हणूं शकतले. आत्ता म्हाजे कडेन फिगर ना बट मॅक्झिमम हांवें एक डोस घेतलो. हय हांवें म्हाजो पयलो डोस घेतला. सेकंड डोस घेवंक ना अजून. सेकंड डोस म्हाजो अजून ड्यू आसा डेट येवंक ना. फाल्यांच्यान आमी स्ट्रीक घेता. परत स्ट्रीक घेतल्या उपरांत तुमी आमी स्ट्रीक घेतले म्हणूं नाका. फाल्यांतल्यान कंपल्सरी सगळ्यांक फायन मारप आनी हेचे सगळें सुरू जातलें. त्या खातीर लोकांनी परत सरकार आतां अननेसेसरी फायन मारता म्हणचे न्ही. सरकार म्हणजे कलेक्टर लेवला वयल्यानूय फायन मारपाक सुरू करतले. पुलीस डिपार्टमेंटूय फायन मारपाक सुरवात करतले सगळ्या जाग्यांचेर. ग्रामीण भागात सुद्धा आमी पुलीस डिपार्टमेंट हांकां मोठ्या प्रमाणात परत एकदा फायन करपाक सुरवात करपाक लायिल्ली आहा. वॅक्सिन फॉर तुमच्या इन्फॉर्मेशना खातीर सांगता आमच्या हेल्थ मिनिस्टरान तर थंयसर गाडयो अवेलेबल करून दिल्यो की लोकांक वॅक्सिनेशन करा म्हणून. खूब मोठ्या प्रमाणात आमी लोकांक प्रमोट करीत आसा. त्या खातीर हांवें म्हटलें पंच सरपंचांनी गाडी आनी जेवणूय अरेंज केलें लोकांक येवन वॅक्सिनेशन घ्या जो चला ना साहेब. पंचायत लेवलाचेर सीएमाक मुख्यमंत्री हांव सांगतलो. सीएमाक मुद्दम हांवें ब्रीफ केल्ले की आमचे पंचायत प्रत्येक सरपंच पंच ZP मेंबर कावन्सिलराचे आमी मिटींग घेवन डॉक्टर डिसा आशिल्ले ते एक पायलट हेजेर चलोवपाक. त्याच बरोबर डॉक्टर बोरकर बी आशिल्लो. आमी गाडयो ऑर्गनायज केल्यो. स्नॅक्स बी ऑर्गनायज केल्यो म्हणजे कित्याक अर्दे वर एक वर रावचें पडटा. पण आमी पळयता रिस्पॉन्स आमकां एक 10,000 आमचे बेनिफिशरीज आहा थंय वॅक्सिन घेवपाक. आमकां दिसता 2,000 बी जावंक नासतले. 2-3,000 लोक जावं येत पूण लोक येना फुडें घेवपाक. ना ते आमी एक तुका सांगता ते जे जाला ते आमी आतां सगळ्या आमदार जे आसा ह्या सगळ्या आमदारांकूय रिक्वेस्ट करता. सगळ्या पंच सरपंचांकूय रिक्वेस्ट करता ह्या सगळे जे लोकप्रतिनिधी आसा हांच्यांनी थोडोसो इंट्रस्ट घेवचो. इवन दो इन माय कॉन्स्टिट्युएन्सी हांवें व्हिकल अरेंज करपाक स्टार्ट केल्ली आसा. तशीच सगळ्या आमदारांकूय रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी व्हिकलूय अरेंजमेंट करच्यो आनी लोकांक जे आसा हे वॅक्सिनेशन सेंटर मेरेन हाडचे. आमचे सगळे हेल्थ ऑफिसर कॉर्डिनेटींग विथ पीपल म्हणटा तशें त्या ती पंच सरपंच हांच्यांनी इनिशिएटिव्स घेवचे आनी सगळ्या लोकांक वॅक्सिनेशन सेंटर पर्यंत हाडचे जेणे करून थोड्याच वॅक्सिनेशन सेंटराचेर फक्त गर्दी आसता बाकीची सामके कमी प्रमाणात लोक अवेलेबल आसा. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आमचे गायडलायन इश्यू करतले. स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी डिझास्टर मॅनेजमेंट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट TTA जी आत्ता तरी कोणीच आमकां कर्फ्यू लावपाचो किंवा बंद करा हे अप्रोच करूंक ना. त्या बद्दल हे पळय फक्त टुरिस्टा कडल्यानूच कोवीड येता असो ना. कोवीड एट प्रेझेंट स्टेटीनूय आसा. त्या खातीर आमच्याय लोकांनी टुरिस्टाच्या मदीं मिक्सअप जावचें न्ही. आमचो प्रयत्न आसा की टुरिजम लायनीन जे काम करतात
तेंच्यांनी तर कंपल्सरी अबाव 45 तेंच्यांनी पयलीं करून घेवचें. इवन दो वी हॅव रिटन अ स्पेशल लेटर जे टुरिजम इंडस्ट्रीन काम करता हांकां बिलो 45 सुद्दां आहा तांकां वॅक्सिनेशन दिवपाक जाय. आमी स्पेशल परमिशनूय मागला, आमकां परमिशन मेळूंक ना. तें जर परमिशन मेळ्ळें जाल्यार आमी टुरिजम इंडस्ट्रीन काम करपी सगळ्या लोकांक वॅक्सिनेशन दिवपाक तयार आहा. आतां आमी इंडस्ट्रीकूय एडवायजरी इश्यू करतले. ज्या ज्या इंडस्ट्रीनी 45 अबाव तेंच्यांनी कंपल्सरी वॅक्सिनेशन जें आहा तें घेवचें. स्पेशल सेंटर्स तयार करपाक की तेंच्यांनी हेल्थ सेंटरान वचून घेवचें. तांच्यांनी हेल्थ सेंटरान वचून घेवचें. तरी सुद्दां आमच्या हेल्थ सर्विसीसान ऑलरेडी पुणे आनी वेर्णा 2 कडेन सद्या अवेलेबलूय केला. आमी सगळ्यो तांकां ज्यो ज्यो फॅसिलिटीज आसा त्यो त्यो फॅसिलिटीज ह्यो लोकां पर्यंत दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. आमचे कडेन इनफ सफिशियंट स्टॉक इज अवेलेबल. 1 लाख आनी 1.25 लाख आनी अवेलेबल आसा. सारसार सगळो विचार करून अजूनही बी खंयसरूच म्हणजे सगळ्या स्टेटींनी लॉकडावन जायलें अशें ना. विथ द लिमिटेड फक्त महाराष्ट्रात आतां पर्यंत लॉकडावन जायल्या. आमी मॉनिटर करता. सगळ्यांनी आमी थोडेशे कॉपरेट करीत जाल्यार आमकां लॉकडावन आत्तां लॉकडावन करपाची गरज पडची ना. फक्त आमी एक मायक्रो कंटेनमेंट झोन एकूच फक्त नोटिफाय केल्लो. ताज्या उपरांत आत्तां करूं ना. आमी डायरेक्टली कोण जर रावपाक तर ताका हॉस्पिटलायज करता. अदरवायज आमी परत एकदा कोवीड केअर सेंटर एक्टिवेट केली. सर आतां जर आमी पळयत न्ही जाल्यार चडशे दिसी म्हापसा, मडगांव, वास्को त्या सायडाक थोडेशे म्युनिसिपल इलेक्शन जावपाक इवन फोंडा. सो त्या एरियेक तुमी इलेक्शन कमिशनाक कितें सांगूंक सोदता ते एरियेक चड दिसी आहा. देशभरात सगळी कडेन इलेक्शन जायत आसा. देशभरातल्या त्या राज्यांनी जे आहा पळय न्ही कोविडाच्यो केसीस तश्योच आसा. इलेक्शन वीच इज अन कंटिन्यू प्रोसेस जो ऑलरेडी डिसायडेड बाय द स्टेट इलेक्शन कमिशन. इट विल कंटिन्यू. तितूर वी कांट एडवायज गायड फॉर. आमी हांवें जे निर्बंध ओपन एरिया आनी क्लोज एरिया सांगल्या पळय न्हू हे निर्बंध सगळ्यांचेर येतले. भायर तांकां मिटींग घेवपाची आसत जाल्यार तेंच्यांनी 200च्या पेक्षा सकयल लोक आतां परत आसा तशें तांकां तर परमिशन घेवचेच पडटा. हय ओपन एरियान आमी 200 पेक्षा सकयल म्हटल्या. म्हणजे 200चे व्हडल्यो मिटिंगो घेवच्यो न्ही 200 पेक्षा चड. क्लोज एरियान घेता आसतना कॅपेसिटी ऑन द हॉल 100 किंवा 50च्या सकयल घेवच्यो. इवन दो म्हाजो लोकांक म्हणणें इतकेंच आसा की लग्नाच्या समारंभाक सुद्दां तांच्यांनी 100 पेक्षा कमीच लोकांक आफोवचे किंवा तेंच्यांनी रेस्ट्रिक्टेड टायम आनी हे तें सगळें मॅनेज करून लोकांक आफोवचे. कारण फाटलेय फावटी आमचो अनुभव आहा बरेचशे फावटी बऱ्याचशा लग्न किंवा समारंभांतल्यान खूब जाणांक पॉझिटिव्ह जाले. हो एक्सपिरियन्स आहा. आमी एक्सपिरियन्सा वयल्यान म्हाका दिसता शिकपाक जाय. ओके थँक्यू.